नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण टॅक्झॉनॉमिकल टूल्समधील पहिले 2 प्रकार बघितले, हर्बेरियम आणि बॉटॅनिकल गार्डन्स. आजच्या तासाला आपण म्युझियम म्हणजे बायोलॉजिकल म्युझियम याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. बायोलॉजिकल म्युझियमचं काय वैशिष्ट्य आहे, तर या संग्रहालयामध्ये सजीवांचे घटक जे असतात किंवा सजीवांचे अवशेष जे आहेत ते प्रिझर्व करून ठेवले जातात, जतन करून ठेवले जातात. वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष जे आहेत ते प्रिझर्व करून ठेवले जातात किंवा आहे तसाच इंटॅक्ट प्राणी जो आहे तो प्रिझर्व करून ठेवला जातो. त्याला आपण बायोलॉजिकल म्युझियम असं म्हणूया. हे देखील एक अतिशय महत्त्वाचा टॅक्झॉनॉमिकल टूल वापरले आहेत की ज्याद्वारे आपण सजीवांचा अभ्यास व्यवस्थित पद्धतशीरपणे करू शकतो. पुस्तकामधील माहिती मी जी आहे ती थोडक्यात वाचून दाखवतो. म्युझियम्स आर दी प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन नावाच्या केमिकलमध्ये वनस्पती आणि प्राणी जे आहे ते जतन करून ठेवले जातात. मग हा फॉर्मॅलिन कसा तयार केला जातं? फॉर्मॅल्डिहाइड नावाचा जो केमिकल आहे, फॉर्मॅल्डिहाइड, ज्याचा फॉर्म्युला CH2O असा आहे किंवा त्यालाच तुम्ही HCHO म्हणू शकता. अल्डिहाइड आहे HCHO. तर हा फॉर्मॅल्डिहाइड जो आहे तो साधारण 10 ते 40% घेऊन पाण्यामध्ये ते डिझॉल्व केले जातात आणि तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याला आता आपण फॉर्मॅलिन म्हणूया. म्हणजे फॉर्मॅलिन थोडक्यात 10 ते 40% फॉर्मॅल्डिहाइड पाण्यामध्ये विरघळल्यानंतर तयार होणारं द्रावण आहे. एक अनुभव म्हणून तुम्हाला मी सांगेन, या ठिकाणी हायस्कूलला असताना तुम्ही 9वी-10वीला सायन्स लॅबमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळेस बायोलॉजिकल प्रॅक्टिकलच्या वेळेस तुमच्या शिक्षकांनी तुमच्यासमोर काचेचे काही भांडे दाखवले असतील की ज्याच्यामध्ये मासा किंवा बेडूक किंवा उंदीर असे काही प्राणी पाण्यासारख्या द्रव पदार्थामध्ये तुम्हाला ठेवलेले ते पाहायला मिळाले असतील. सुरुवातीला तुम्हाला अतिशय कुतूहल वाटलं असेल की या ठिकाणी हे प्राणी पाण्यामध्ये नेमके ठेवलेत कसे, आणि तुम्ही सरांना प्रश्न देखील विचारला असेल की सर ह्या जारमध्ये असणारे प्राणी जिवंत आहेत का, मग हे पाणी आहे का दुसरं कुठलं केमिकल आहे. तर कदाचित तुमच्या शिक्षकाने तुमच्या प्रश्नाची उत्तर त्या ठिकाणी दिली असतीलच. तरी देखील त्या संदर्भात मी देखील तुम्हाला थोडीशी माहिती सांगेन. त्या काचेच्या भांड्यामध्ये जे पाण्यासारखे तुम्हाला पाण्यासारखा जो घटक तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच फॉर्मॅलिन असतो. तर हा फॉर्मॅलिन जो आहे तो एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून म्हणजे जतन करून ठेवण्यासाठी तो केमिकल त्या ठिकाणी वापरला जातो. ते कसं तयार केलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं. फॉर्मॅल्डिहाइड नावाचा जो केमिकल आहे ते केमिकल साधारण 10% ते 40% हे पाण्यामध्ये विरघळले जातात आणि तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याला आपण फॉर्मॅलिन असं म्हणू शकतो. ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याचा वापर केला जातो. जतन करून ठेवण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये या केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता याच्यामध्ये पहा पुढचा भाग. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन फॉर्मॅलिन इन ट्रान्सपरंट जार्स. ट्रान्सपरंट म्हणजे काचेचे, जे तुम्ही सहजपणे पाहू शकता. जार्स आर लेबल्ड. त्या जारवरती लेबलिंग केलं जातं. उदाहरणार्थ फिश असेल तर फिश आणि त्याच्याखाली त्याचं शास्त्रीय नाव दिलं जातं. पॅरेट त्याचं शास्त्रीय नाव वगैरे दिले जातात. लार्जर ॲनिमल्स लाईक, समजा पण हे लहान जर प्राणी असतील तर ते फॉर्मॅलिनमध्ये जारमध्ये वगैरे प्रिझर्व केले जातात. पण त्याच्याहीपेक्षा जर खूप मोठे प्राणी असतील तर काय केलं जातं? लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड असं म्हटले. युजली स्टफ्ड अँड प्रिझर्वड. स्टफ्ड म्हणजे काय? तर स्टफ्ड याचा अर्थ असा होतो बऱ्याच वेळेस तुम्ही काही सिनेमामध्ये बघितले असेल वाघासारखे काही ते वाघाचं कातडं काढून वगैरे त्याच्यामध्ये भुसा वगैरे भरून ठेवलं जातं, तो भाग. किंवा सगळ्यात सुंदर उदाहरण, टेडी बनवत असताना टेडीच्या आतमध्ये भुसा वगैरे भरला जातो किंवा ते लोकर वगैरे भरली जाते किंवा कापूस भरलं जातं. तर अशा प्रकाराला स्टफिंग असं म्हटलं जातं. पण ॲक्च्युअली बायोलॉजिकल स्टफिंग कसं केलं जातं? तर एखाद्या प्राण्याचं कातडं जे आहे ते कातडं बाजूला काढून त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं मटेरियल भरलं जातं की ज्याच्यामुळे ओरिजिनल शेप जो आहे तो आहे तसाच मेंटेन व्हायला पाहिजे आणि रिअल ॲपिअरन्स असायला पाहिजे. त्याची व्याख्या अशी केली जाते, व्हॉट इज स्टफिंग किंवा स्टफ्ड ॲनिमल्स म्हणजे काय? स्किन विथ फिल्ड मटेरियल टू रिस्टोर ओरिजिनल शेप अँड ॲपिअरन्स ऑफ दी ॲनिमल्स असं त्या ठिकाणी म्हटले आहेत.
तो भाग आपण बघूयाच नंतर. त्याच्यानंतर पोपट वगैरे जे असतात त्याचं स्किन आहे तसं ठेवलं जातं आणि आतला सगळा जो भाग आहे तो बाजूला काढून त्याच्यामध्ये एक भुसा किंवा विशिष्ट मटेरियल त्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि ते प्रिझर्व करून त्या ठिकाणी ठेवलं जातं. त्याला स्टफ्ड ॲनिमल्स असं म्हटलेले आहेत. या स्किला धिस सायन्स इज नोन ॲज टॅक्सिडर्मी. धिस सायन्स इज नोन ॲज टॅक्सिडर्मी. म्हणजे स्टफिंग करून प्रिझर्व करणं ही जी प्रक्रिया आहे त्याला टॅक्सिडर्मी असं म्हटले आहेत. आता टॅक्सिडर्मी हा जो शब्द आहे तो लॅटिनायझ्ड रूपांतर आहेत. टॅक्सी याचा अर्थ इथे घ्यायचा अरेंजमेंट. टॅक्सी म्हणजे अरेंजमेंट. टॅक्झॉनॉमी म्हणतो ना आपण सिस्टमॅटिक अरेंजमेंट, त्या पद्धतीनं टॅक्सी अरेंजमेंट. आणि डर्मी म्हणजे स्किन असा अर्थ होतो. मग टॅक्सिडर्मीची दुसरी व्याख्या कशी करता येईल? व्हॉट इज इन टॅक्सिडर्मी? द आर्ट ऑफ प्रिपेअरिंग, स्टफिंग अँड माउंटिंग द स्किन ऑफ ॲनिमल विथ लाईफ लाईक इफेक्ट. मी पुन्हा रिपीट करतो पहा. द आर्ट ऑफ प्रिपेअरिंग, स्टफिंग अँड माउंटिंग द स्किन ऑफ ॲनिमल्स विथ लाईफ लाईक इफेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये भुसा वगैरे भरून ठेवलं जातं. पुस्तकामध्ये दिलेली जी डायग्रॅम आहे ती डायग्रॅम जर तुम्ही बारकाने बघितला तर या ठिकाणी गेंडासारखा एक प्राणी म्हणजे गेंडा दिसतो तुम्हाला. आता ॲक्च्युली गेंड्याचा जो स्किन आहे तो स्किन आहे तसा ठेवले आहेत आणि आतमधले सगळे जे त्याचं स्केलेटन आहे ते बाजूला काढून त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा घटक भरलेले असतात. भुसा वगैरे भरून त्याच्यावरती मग केमिकल फवारली जाते. ह्याला स्टफ्ड असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे ते टॅक्झिडर्मी या सायन्सने त्या ठिकाणी ओळखलं जातं. टॅक्झिडर्मी म्हणजे काय? आर्ट ऑफ प्रिपेअरिंग, स्टफिंग अँड माउंटिंग द स्किन ऑफ ॲनिमल विथ लाईफ लाईक इफेक्ट. आहे तसाच तो सजीव आपल्याला पाहायला मिळतो. काही फोटोज आहेत मी तुम्हाला दाखवेनंतर. पुढे बघा. स्पेसिमन्स आर स्पेसिमन इन ड्राईड फॉर्म आर ऑल्सो केप्ट इन म्युझियम. ड्राय केलेले स्पेसिमन जे आहेत ते देखील म्युझियममध्ये ठेवले जातात. आता उदाहरणार्थ तारा मासा वगैरे ते ड्राय करून त्या ठिकाणी ठेवले जातात. वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ सेल्स. सेल म्हणजे कवच. गोगलगाय नजरेसमोर आणा. गोगलगायच्या वरती जो शंख जो तयार होतो तो सेलचाच प्रकार असतो. किंवा बायव्हॉल्व्स ज्याला तुम्ही शिंपले असं म्हणता पहा, सिंपले हा सेलचाच प्रकार त्याने पाहायला मिळतो. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ ॲनिमल, प्राण्यांचा हाडाचा सापळा. इन्सेक्ट बॉक्सेस इन म्युझियम, कीटक जे आहे ते कीटक त्या ठिकाणी प्रिझर्व करून ते बॉक्समध्ये ठेवले जातात. हे सगळे म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दस बायोलॉजिकल म्युझियम्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर रेफरन्स हब्स ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडीज. रेफरन्स हब म्हणजे काय? केंद्रस्थानी असणे किंवा मध्यभाग असणे. म्हणजे सजीवांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी जसं आपण हर्बॅरियम, बॉटॅनिकल गार्डनचा वापर करतो तसं म्युझियम जे आहे ते केंद्रस्थानी आहेत. कारण या म्युझियममध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पास्टमध्ये असणारे प्राणी असतील त्याचे अवशेष वगैरे जे आहे ते प्रिझर्व करून जातात आणि मग आपल्याला इव्होल्युशनरी हिस्ट्री किंवा त्या प्राण्यामधले सहसंबंध जो आहे ते प्राणी कसे होते वगैरे याचा अभ्यास करणं सोपं जातं. हबचा अर्थ घ्यायचा मध्यभागी असणे किंवा केंद्रस्थानी असणे. म्युझियम जे आहे ते बायोलॉजिकल स्टडीजसाठी हब्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात. तर हा भाग लक्षात घ्या. आता याच पॉईंटच्या आधारे मी तुम्हाला पुढची माहिती आणि काही पार्ट्स एक्सप्लेन करत जाईन. पहा, बायोलॉजिकल म्युझियम्समध्ये याच्यामध्ये ह्या पुस्तकात जो फोटो दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही मुलं आणि शिक्षक जे आहेत ते त्या प्राणी संग्रहालयाला भेट दिलेत आपण असं म्हणूया, की ज्याच्यामध्ये हा जो गेंडा आहे इथं दाखवलेला जो गेंडा आहे तो स्टफ्ड ॲनिमल आहे. स्टफ्ड ॲनिमल म्हणजे काय? स्किन काढले जातात, ते प्रिझर्व केले जातात आणि आतला जो स्केलेटन तो बाजूला काढून त्या ठिकाणी भुसा वगैरे भरून तो आहे तसाच ॲनिमल ॲपियर दिसावा या पद्धतीची रचना केली जाते. किंवा काचेच्या भांड्यामध्ये काही पक्षी देखील तुम्हाला पाहायला मिळतात. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहतात. हे पुस्तकामधील डायग्राम्स आहेत, पण काही ॲडिशनल आपण डायग्राम्स त्या ठिकाणी बघूया. फोटोग्राफ्स जे आपण इंटरनेटवरून घेतलेले आहेत. पहा, याच्यामध्ये इथेही काही तुम्हाला प्राण्यांचे अवशेष पाहायला मिळतील. लक्षात येईल तुम्हाला डायनासॉरचा अवशेष आहे. या ठिकाणी काही तुम्हाला प्राण्यांचे स्टफ्ड केलेले प्राणी पाहायला मिळतात. हे सगळे स्टफ्ड ॲनिमल्स आपण पाहू शकतो. पुढचं देखील फिगर तशीच आहे डायग्राम. हे पहा, या ठिकाणी हा जो आहे तो स्केलेटन आहे प्रिझर्व करून ठेवलेला. या काचेच्या भांड्यामध्ये काही लहान लहान त्या ठिकाणी तुम्हाला प्राणी वगैरे दिसतात, समुद्रातील प्राणी आहेत. हा भाग
त्याच्यानंतर इथे देखील समुद्रातील जे प्राणी आहेत ते त्या ठिकाणी फॉर्मॅल नावाचे केमिकलमध्ये प्रिझर्व करून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मासे आहेत, झिंगे वगैरे आहेत त्या ठिकाणी. हे सगळे बघा व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला. हे सगळे प्रिझर्व केलेले त्या ठिकाणी प्राणी आहेत. त्याच्यानंतर या डायग्राममध्ये हा जो भाग दाखवला ना, हे आता ॲक्च्युली पेंटिंग वगैरे आहेत, पण स्टफ्ड केलेले ॲनिमल्स देखील आपल्याला अशा स्वरूपात पाहायला मिळतात. प्राण्यांची रचना जी आहे ते 3 डायमेन्शनल त्या ठिकाणी इमेजेस तयार केले आहेत. हां, स्टफिंगचे एक उत्तम उदाहरण आहेत. पहा, हा जो आहे सिंहीण जे आपण पाहतो या ठिकाणी लायनेस, ॲक्च्युली हे स्टफ्ड आहे. आणि इफेक्ट कसा आहे पहा, लायनेस तो आहे तसा आपल्याला पाहायला मिळतं. जबडा उघडलेला वगैरे पाहायला मिळतात. ॲक्च्युली हे स्किन जे आहे ते स्किन ते प्रिझर्व करून ठेवले आहेत आणि त्याच्या आतल्या बाजूला शरीरामध्ये सगळा भुसा वगैरे भरलेला असतात. ह्याला स्टफिंग आपण असं म्हणूया. जसं लहान मुलांची खेळणी टेडी वगैरे तयार करतात सेम त्याच पद्धतीनं. आणि हे कुतूहलाने या ठिकाणी एक पर्यटक जो आहे त्याचा फोटो वगैरे काढत आहे. म्हणजे आता हे ॲक्च्युली त्या फोटोग्राफरनी घेतलेली इमेज आहे, पण या ठिकाणी जे तुम्हाला सिंहीण दिसते आहे लायनेस, ते स्टफ्ड लायनेस आहे आपण असं म्हणूया. पुढची डायग्राम बघा. आता ते मगाशी दाखवलं ते प्राण्यांचे वगैरे आहेत, हे मात्र वनस्पतींचं त्या ठिकाणी म्युझियम आपण असं म्हणूया. या डायग्राममध्ये हे सर्व जे आहे ते हर्बॅरियम आहेत. हर्बॅरियम जे आहे ते वेगवेगळ्या वनस्पतींचे हर्बॅरियम त्या ठिकाणी तयार करून ठेवले आहेत. हर्बॅरियम एकत्र करणं ह्याला देखील तुम्ही त्या ठिकाणी प्लांट म्युझियम किंवा बायोलॉजिकल म्युझियम म्हणू शकता, जे आपल्याला स्टडी करण्यासाठी उपयुक्त राहणार आहेत. त्याच्यानंतर हे जे आहेत ते लाईव्ह म्युझियम आपण असं म्हणूया. वेगळ्या प्रकारचे वनस्पती विथ फ्लावर्स जे आहेत, डेकोरेटिव्ह फ्लावर्स या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. पहा, हे देखील प्लांट म्युझियम आपल्याला म्हणता येईल. अशा स्वरूपात हे भाग दाखवले आहेत. आता हा एक भाग, हे देखील प्लांट म्युझियमच आहेत. पुढची डायग्राम जी घेतलेली आहे आपण ते स्टफ्ड ॲनिमल किंवा स्टफ्ड लायनेस आहे. स्टफिंग केलेलं तुमची प्रोसेस लक्षात आला असेल. पहा, स्टफ्ड टायगर आता हुबेहूब आहे तसा तो वाघ आपल्याला पाहायला मिळतो, पण वाघाचं कातडं जे आहे ते स्टफिंग करून आतल्या बाजूला भुसा वगैरे भरला असतात. म्हणजे आपण जर ते बघितलं तर आपल्याला असं वाटतं की बाबा ओरिजिनल वाघ आहे की काय, तो जिवंत आहे का असं वाटतं. हे स्टफिंगची एक स्किल त्या ठिकाणी डेव्हलप केली आपण असं म्हणू शकतो. तर अशा स्वरूपात हर्बॅरियम, बॉटॅनिकल गार्डन्सबरोबर म्युझियम जे आहेत त्या म्युझियमचा देखील वापर बायोडायव्हर्सिटी अभ्यास करण्यासाठी केला जातं. आणि म्हणून म्युझियम जे आहे ते हब्सचं काम करतं. हब म्हणजे काय, मुख्य भाग. म्हणजे बायोलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये किंवा बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी म्युझियम हे हबसारखे काम करतात. म्हणजे केंद्रस्थानी आपण असं म्हणूया, गाभा आहे असं म्हणूया. कारण याच्यामध्ये अनेक प्राणी वगैरे प्रिझर्व करून त्या ठिकाणी ठेवले जातात. वर्गीकरणाला सोपं जातं वगैरे हा भाग त्या ठिकाणी दिले. ठीक आहे, आपण पुढच्या तासाला पुढचा पॉईंट झूलॉजिकल पार्क्स याच्यावरती आपण चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.